श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जण जे शिवभजनी परायण, सदाशिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनिकाधिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्याच्या पुण्यास नाही मी ती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सूरगण. तो शंकरजी त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांध जे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तिकाभोवती 24. सहा करणे पुण्य विशेष, बांधतास निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एक मुळी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधी जे आदरे. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा पर्ण पावन, इतिहास एका विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधीजे कामिनी. सुतस भाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुसर फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो जो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊन सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेपविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेपविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावली सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यासी का आवडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेपविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती म्हणती शिवदीक्षा. भिक्षा करिता बहुत, करितेन सांगती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टीकर्ता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मे जय सर्पत्रय केले, ते अस्तिके मध्येची राहविले. पराशरासी पुलस्तिले प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंचीस दटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. त्या लागी ध्वनितार्थ बोलितो आता, कळसे पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. जो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधार स्वामुरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्तावस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी यामी समग्र, रूढावे आवडेना.
ते पुढे कैसे राज्य करीती आम्हासी गूढ पडते चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठी शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी. जैसा गवला पूर्वचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यपार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिकन पादुका रत्नखचित चरणी तिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्या तिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषा खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. तिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलाविती मान. तिचा भोग काम इच्छून भूपस भाग्य येती खरा. वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही अवश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्न छत्र सदा चालवित अन्न लक्ष त्रिपदे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवासी. याचक मनी जे जे इच्छिती तेती महानंदा पुरविती. कोटिलिंग करवीत श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान कुकुट मरकुट पाळिले प्रीती करून. ज्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकुट त्या सामोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला मृत पुराण श्रवण हेची ऐकिती दोघेजण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करती कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवतीच्या संगती करून त्यासही घडते शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिता महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते आबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण तिच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीचे वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तव्य हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मिही 32 लक्ष्मी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी हे मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहुनी आगळे तेजवर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाचे प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगिले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करेन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारी नेऊन. मग दोघे करती शयन रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे तत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चर्चित दाखवी. त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव वातात मजचे तलाम. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुकुट मरकुट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी बोले पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेतो बडवून. दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविता आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे ते देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश संवेत सर्वही.
अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लावून. हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडीनी शंख घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवंदन चंद्रमौळी संकटीपाळी भक्तांते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकाळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी. भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कौतुक झेलित देवी दहा भुजा परसोनी अकस्मात. महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धारुण विमानी बैसावे दयाळा. माता बंधू संवेत महानंदा विमानी बैसत. दिव्यरूप पाहुनी त्वरित नगरासमवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेते नाही आधिव्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथ. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली. जेथे ओसणता बोलती शिवदास जे जे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे दोघे कुमर निशेष कुकुट मरकुट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्वपुण्ये कृण सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्ष्मी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हा ते. अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घालती लोटांगण. म्हणे इतके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेने बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत केला नवस एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणांहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हास एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णव पडेल पे. प्रत्यय सदृश बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणेन सत्यवचन बोलावयान करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे. करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायाशी पराशर सावधी करुणी गोष्ट सांगे. नृप श्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकर केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनी. ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुण्या. सत्वांशे निर्मिती पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे त्या लागून 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान त्रिभुवनी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा. मग सांप्रदाय ऋषीपासून भुलती आता अध्याय जाण. थोर जपतपज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्णे त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडणी यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. म्हणे कुतर्क योगी भेदी लक्षण त्याच्या हृदयी संचरली.
त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने जे जाओनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूताव्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाणसी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्या लागून आणुनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्युदुरी होय याच अथवा शतपट स्थापोनी दिव्यवृक्षांचे पल्लव आणुनी रुद्रे उदक अभिमंत्रोणी अभिसिंचना पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण झोळीपाळा करी सप्तदिन राये धरले दृढ चरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासोनी तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावून आताची आणतो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यासध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले पददार आणि परधन आणि वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्याने आला चडांश मृत्यूसमय येता धरणीस बाळमृच्छित पडेला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तिले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जडा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खादिरांगासारखे जे मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेचे कैसे गभस्ती दिगंतमय संहारती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती या आयुधे ते महाराजे येऊन मज सोडाविले तोडूनी बंधन ते काळपुरुषाशी धरून करती ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तैवे देवसुमणे वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका जाणे अवघ्यात थोर मुखद्वायी महाससुर मृदुंगवाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनिया अपार वाजती चंद्राणना धडकती भेदी नादनमाये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधुयुक्त होम करतसे षडस अन्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमूलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके करा भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेचे किती मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिता ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होय असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतपादये मृडानी रमणलिंग अर्चिले की निर्दवासी सापडे चिंतामणी की शुदितापुढे क्षीराब्दी ए धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औपान पादी कयाधू हृदयरत्न हे शिष्य त्याचे त्रिभुवनी ज्ञान वंद्य जे का सर्वाते जो चतुसृष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडूनी पुनःसृष्टी करणारा मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्राधिका तो नारद देखून तेची क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य हवनी पुढे ठाकेले देखला
पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावूनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्यसुमनी षोडशोपचारे पूजला नारदमुनी. रावोबा ठाके करजोडणी म्हणे स्वामी अतिद्रिव्य दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. देखता मृत्यूसी पुसू लागला शिवदूत एका ते. कोणाच्या आज्ञेकरून आणित होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लांघुनी तत्वता कैसा आणित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडातर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराष्ट्र कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत करजोडणी स्तवन करी. हे अपर्णाधव हिमनकज्जा मात अपराध न करता घडाला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावरी घालती लोळणी. अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करतसे. शतरुद्र करता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याचे तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये पद्मद धन घेऊन. तो शिविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्याची कान बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान महत्या. एव महापापपर्यंत तत्वता भस्मी होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन. युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करता महारुद्र तोषला. विमानी बैसूनी त्वरिता राव प्रधान गेले मिरवित. विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वैच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी लावून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रां समाधान. की हा कल्पद्रुव्य संपूर्ण इच्छले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. जे आपल्या ग्रहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जीवे भावे जेची सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस. त्याची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहिले शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्र मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंत अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड. परिज्योत सज्जन अखंड 11 गौडः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम नमः शिवाय.